जय श्रीकृष्ण. कशा आहात माऊली? संतांचे बोल ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. बघा, तुकाराम महाराज आपल्याला काय सांगत आहेत. तुकाराम महाराजाचा अभंग आपण ऐकत आहोत. हरिपाठातला 10वा अभंग आपण आज ऐकणार आहोत. तर तुकाराम महाराज काय म्हणतात हे थोडं लक्ष देऊन ऐका. गोपाल कृष्ण महाराज की जय. तुकाराम महाराज की जय. तीर्थाचे जे मूळ व्रताचे फळ, ब्रह्म ते केवळ पंढरीये. ते आम्ही देखिले आपुले नयनी, फिटली पारणी लोचनाची. जीवीचा जिव्हाळा सुखाचा शेजार, उभे कटी कर ठेवोनिया. जगाचा जनिता कृपेचा सागर, दिना लोभ पर दृष्टा काळ. सुरवरा चिंतनी मुनिवरा ध्यानी, आकार निर्गुणी तोची असे. तुका म्हणे नाही श्रुती तुडले, आम्हा सापडले गीती गाता. गुरुराया चरणी मस्तक ठेविला, आपुल्या स्तुतीला द्यावी मती. तीर्थाचे जे मूळ व्रताचे फळ, ब्रह्म ते केवळ पंढरीये. तुकाराम महाराज म्हणतात तीर्थाचं मूळ कुठे आहे? ते पंढरीमध्ये आहे. व्रताचं फळ कुठे भेटतं? ते पंढरीमध्ये भेटतं. ब्रह्म ते केवळ पंढरीये. तिथे ब्रह्म नांदत आहे. म्हणून पंढरीला जा, आपल्याला सगळं काही भेटेल. सुखा लागी करशी तर मळ, अरे तू पंढरीशी जाये एका वेळ. मग तू अवघाचे सुखरूप होशी, जन्माजन्मीचे दुःख इसरशी. म्हणून बाबांनो, सगळं काही आपल्याला पंढरीमध्ये भेटतं. सुख पण पंढरीमध्येच आहे. काय मागायचंय ते आपल्याला कुठे भेटल? ते फक्त पंढरीमध्ये आहे. तिथे बाप बसलेला आहे रखुमादेवीचा वर. आपल्याला देण्यासाठी फक्त आपल्या मनात अर्थ ठेवा, आपल्या मनात भाव ठेवा अंतकरणामध्ये, आणि मग जा आणि त्याला सांगा आपली कळवळा. तो ऐकणार म्हणजे ऐकणार. तुकाराम महाराज म्हणतात ज्याच्या मनात भाव आहे, भक्ती आहे, अर्थ आहे, सगळे तीर्थ पांडुरंगाच्या पायाशी भेटतील. ते आम्ही देखिले आपुले नयनी, फिटली पारणी लोचनाची. श्री संत तुकाराम महाराज म्हणतात काय त्या पंढरीची महिमा वर्णन करू. उदंड पाहिले, उदंड ऐकिले, उदंड वर्णिले क्षत्र महिमे. काय ती चंद्रभागा, काय ते भीमातई तीर, काय ते संतजन, काय हरिदास. पंढरीचं महिमा वर्णन करणं शक्य नाही. महादेव कैलासाहून तिथे येतो पांडुरंगाच्या भेटीसाठी. 33 कोटी देव तिथे येतात भगवंताच्या दर्शनासाठी. एवढा तो महिमा आहे पंढरीचा. पंढरीचे महिमान म्हणजे साक्षात वैकुंठ. पण वैकुंठ पण त्याला कमी पडलेला आहे. वैकुंठ कोपट जुनाट झोपडी, नका आडाआडी धाडू आम्हा. तुकाराम महाराज म्हणतात आम्हाला वैकुंठाला नको, फक्त आम्हाला काय दे? वास दे पंढरी सर्व काळ. जीवाचा जिव्हाळा सुखाचा शेजार, उभे कटी कर ठेवोनिया. तुकाराम महाराज म्हणतात जीवाचा जिव्हाळा जो आहे ना, तो कुठे आहे? तर पंढरीमध्ये आहे. सुखाचा शेजार जो आहे ना, तो कुठे आहे? पंढरीमध्ये. इटेवर उभा आहे आणि कटेवर हात ठेवलेले आहेत आणि तो वाट बघत आहे आपली.
इटेवरी नीट उभा कटेवरी कर. तुका म्हणे हेची आम्हा ध्यान निरंतर. येई गा तुम्हाये बापा पंढरीच्या राया. येई गा तुम्हाये बापा पंढरीच्या राया. तुकाराम महाराज म्हणतात, ज्याचे हात कमरेवर आहेत आणि उभा विटेवर आहे, तो आम्हाला सतत त्याचं निरंतर ध्यान आहे आणि आम्ही त्यालाच बोलावतो. येई गा, ये गा तू पंढरीच्या राया, तू ये. जगाचा जनिता कृपेचा सागर. दिना लोभ पर दुष्टा काळ. जगाचा जनिता आहे, सगळ्या जगाचं रक्षण करणारा, पालन करणारा तो विटेवरचा पांडुरंग आहे. कृपेचा सागर आहे. एवढी कृपा करतो का समुद्रासारखी. दिना लोभ पर, जो दीन दयाळ आहे ना, दुखीत दलित, त्याच्यावर लोभ करतो, माया करतो त्याच्यावर. पण दुष्टाचा मात्र तो काळ आहे, असं तुकाराम महाराज सांगतात. भक्ताचं रक्षण करणारा आहे आणि दुष्टाचा काळ. सुरवरा चिंतनी मुनिवरा ध्यानी. आकार निर्गुणी तोची असे. सुरवर ज्याचं चिंतन करतात तो कोण आहे? विटेवरचा पांडुरंग. मुनिवरा ध्यानी, जे ऋषी मुनी ध्यान तप जप करतात ना, त्यांचं ध्यान कोण आहे? तर विटेवरचा पांडुरंग आहे. पण तो आहे कसा? आकार निर्गुणी तोची असे. त्याला आकार नाही, उकार नाही, असा तो निर्गुण निराकार आहे. आत्ताच तर तुकाराम महाराजांनी सांगितलं का तो इटेवरचा पांडुरंग आहे, कटेवर हात आहेत, इटेवर उभा आहे. आणि आता काय सांगतात? आकार निर्गुणी तोची असे. मग हे असं कसं दोन दोन कसं असू शकतं? आकार उकार काही नाही, तो निर्गुण निराकारच आहे. पण भक्तासाठी त्याला साकार व्हावं लागतं. काय करावं लागतं? भक्तासाठी त्याला अवतार घ्यावा लागतो, म्हणून तो आकाराला येतो, नाहीतर त्याला आकार नाही. तुका म्हणे नाही श्रुतिया तोडले, आम्हा सापडले गीती गाता. तुकाराम महाराज म्हणतात, जो श्रुतीला कळला नाही, आकळता आला नाही, तो आम्हाला सहज सापडलेला आहे. कुठं सापडला हो? गीती गाता. आम्ही अभंग गातो ना, आम्हाला त्याच्यातच तो सापडला. तुकाराम महाराजाला अभंगामध्येच सापडला. आपल्याला कुठं सापडतो? आपण त्या अभंगामध्ये शिरतच नाही, म्हणून आपल्याला सापडत नाही. जर अभंगामध्ये शिरलो ना, थोडंसं खोल गेलो ना, तर आपल्याला पण सापडेल बघा. म्हणून अभंग नुसता ऐकू नका, त्याच्यातले शब्द काय आहेत, संतांनी काय सांगितलंय, संतांचे बोल काय आहेत, हे लक्षात घ्या. तेव्हा आपल्याला पण ते विठ्ठल निधान सापडणार म्हणजे सापडणार.